वाशीतील शिवेवरील बिरदेव मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं यंदाची पहिली भाकणूक पार पडली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या भाकणुकीत महाराष्ट्र आणि देशाच्या घडामोडींवर धक्कादायक तसंच उत्सुकता निर्माण करणाऱ्या भविष्यवाण्या करण्यात आल्या। वाशीतील शिवेवरील बिरदेव मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पारंपरिक उत्साहात झालेल्या भाकणुकीनं भाविकांचं लक्ष वेधलं। हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवऋषी भगवान पुजारी आणि भागोजी रानगे यांनी बिरदेव रूपी साक्षीनं राज्यातील यंदाची पहिली भाकणूक केली। या भाकणुकीनुसार महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्पामुळे हरितक्रांती होऊन सर्वत्र नंदनवन निर्माण होईल। दूध आणि ऊसामुळे गावोगावी ईर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल। पण याचबरोबर मनुष्याला 18 प्रकारचे आजार होतील आणि डॉक्टर हात टेकतील असा इशाराही देण्यात आला। आरक्षणाच्या तिढ्यामुळे जातीपातीच्या वैरत्वाचं इंगाळपेट घेतील अशी भाकणूक ऐकून भाविकांमध्ये चर्चेला उधाण आलं। देशाच्या पातळीवरही धक्कादायक भविष्यवाण्या करण्यात आल्या। समान नागरी कायदा लागू होईल, जगभर तापमान वाढेल, नैसर्गिक आपत्ती, वादळ, भूकंपामुळे उलथापालथ होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठप्प होईल असं भाकीत करण्यात आलं। तर अतिरेकी प्रवृत्तीची मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील असंही सांगण्यात आलं। शेतकऱ्यांसाठी सकारात्मक भाकणुकीत कडधान्य उदंड येईल, 1.5 महिन्याचं पीक मिळेल, वैरण सोन्याची होईल असं सांगण्यात आलं। मात्र कॅन्सरच्या रुग्णाची संख्या प्रचंड वाढेल असा गंभीर इशाराही देण्यात आला। या भाकणुकीच्या निमित्तानं पारंपरिक थाटात पालखी सोहळा पार पडला। मुख्य मंदिरातून बिरदेवाची पालखी शिवेवरील बिरदेव मंदिरात नेण्यात आली। ढोल कैताळांच्या निनादात बिरदेवाच्या नावानं चांग भलं अशा जयघोषात भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली। धनगरी ओव्या, वालंग, पुलांच्या पायघड्या आणि आकर्षक आतषबाजीनं पालखी सोहळा उजळून निघाला। यावेळी मानकरी उदयानी देवी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, दिनकर पाटील, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते। दरम्यान करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे आणि मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रशासनाकडून सक्तीच्या सूचना दिल्या की दसऱ्यात कोणताही मानापणाचा वाद न होता उत्सव शांततेत पार पाडावा। नवरात्र महोत्सवातील ही पहिली भाकणूक ठरल्यानं वाशी परिसरात धार्मिक उत्साहाला प्रारंभ झालाय।